हल्ली शरीराला पुरेसे प्रोटीन मिळावे आणि फिटनेस टिकवता यावा म्हणून अनेक जण प्रोटीन पावडर घेतात. जिम किंवा सगळ्या गोष्टी त्यांना करायच्या असतात, त्यामुळे त्यांना प्रोटीनचा वापर करायचा. पण प्रोटीन पावडर घेताना त्याची गुणवत्ता, योग्य प्रमाण आणि शरीराची गरज लक्षात घेणं खूप महत्त्वाची आहे. म्हणून संतुलित आहारातनं जेवढं प्रोटीन तुम्हाला मिळेल तेवढं तुम्ही घेतलं पाहिजे, हे अधिक उपयोगाचं आहे. तर तुम्ही हल्ली काय करायचं की तुम्हाला जेवढं प्रोटीन गरजेचं आहे तेवढं कसं घ्यायचं आणि कसा फिटनेस टिकवायचा ते आता मी सांगते. आपल्याकडे खूप महागड्या प्रोटीन पावडर घेण्याची काही गरज नाही आहे. खूप सारं प्रोटीन्स आपल्याला अनेक डाळींमधनं मिळू शकतं. संतुलित आहार आपल्याला त्याच्यातनं मिळू शकतो. तर तो आपण कसा घ्यायचा आहे, तर पहिली डाळ आहे मूग डाळ. ह्याच्यामध्ये भरपूर रोजच्या आहारात समाविष्ट आपण करू शकतो. खिचडी, आमटी, मुगाची उसळ. फायबर, लोह, इतर पौष्टिक घटक याच्यातनं मिळतात. दुसरी आहे मसूर डाळ. त्याच्यामध्ये प्रोटीनचा खूप चांगला स्रोत आहे. ह्याच्यामध्ये फायबर आणि लोह मिळतं. मसूरची आमटी आहे, डाळ आहे, सूप आहे, हे तुम्ही रोज जेवणामध्ये वापरू शकता. तिसरी आहे काळे चणे. याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबर खूप चांगल्या प्रमाणात आहे. भिजवून उकडलेले चणे उसळ किंवा चाट म्हणून तुम्हाला बनवून खाता येतं. पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे तुम्हाला स्नॅक्स म्हणून किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी याचा उपयोग करता येतो. त्याचप्रमाणे तुमचं वजनही कमी राहतं. चौथं म्हणजे भाजलेले चणे. हे स्वस्त, सहज उपलब्ध होतात आणि सोबत कुठेही घेऊन जाण्यास सोपंही असतं. ह्याच्यातही भरपूर प्रोटीन आणि फायबर असतं. चहा बिस्किटाच्या ऐवजी सकाळी जर आपण अनावश्यक स्नॅक्सऐवजी भाजलेले चणे खाल्ले तर आपल्याला खूप प्रमाणात खाल्ल्यानंतर कॅलरी वाढू शकतात, एवढी काळजी घ्यायची. म्हणून प्रमाण त्याचं खूप महत्त्वाचं आहे. पाचवं म्हणजे शेंगादाणे. शेंगदाण्यामध्ये प्रोटीनसोबत चांगले फॅट्स आहेत, कॅलरीज आहेत. भाजलेले शेंगदाणे चटणी किंवा पोह्यात घालूनसुद्धा वापरून खाता येतात. कमी खर्चात असलेले हे आहारातील प्रोटीन आणि ऊर्जा वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात. वजन आणि कॅलरीचं भान मात्र ठेवलं पाहिजे आणि त्याचं योग्य ते प्रमाण घेतलं पाहिजे. 6 म्हणजे सोयाबीन. हे तर वनस्पतीजन्य प्रोटीनचे तुलनेने समृद्ध स्रोत आहे. सोयाबीनची भाजी, उसळ, सोया चंक्स अशा स्वरूपात ते खाता येतं. सोया चंक्स येतात, त्याची आपल्याला छान भाजी बनवता येते. शाकाहारी व्यक्तींसाठी प्रोटीन होण्यासाठी हा खूप उपयुक्त पर्याय ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपली पचनक्षमता काय आहे, किती आहे ते ठरवून याचा आस्वाद घ्यायचा. 7वं आहे उडीद डाळ. प्रोटीनसोबत फायबर आणि इतर पोषक घटक याच्यात आहेत. डाळ, इडली, डोसा, वडे, उडदाची उसळ अशा अनेक प्रकारेही आपल्याला वापरता येते. रोजच्या आहारामध्ये ही आपल्याला खाता येते. मात्र तळलेले पदार्थ म्हणून मात्र ह्याच्यातनं सेवन करणं तुम्ही टाळा. त्याचं वडे वगैरे आपण जे करून खातो ते मात्र तसं करू नका. बाकी तुम्ही प्रोटीन्सच्या गरजेसाठी पूर्ण करण्यासाठी ह्या प्रकारे